ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्हा पत्रकार भवनामधील भाडेकरूंना रिकामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध न्यायालयाची स्थगिती. हिंगोली शासकीय जमीन गट क्रमांक 146-1 मधील 288 चौरस मीटर जागा जिल्हाधिकारी हिंगोली यांचे 16 नोव्हेंबर 2002 रोजीच्या आदेशान्वये हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संस्थेस पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी प्रदान केली होती. सदरील जागेवर इमारत उभारणीस निधी अपुरा पडत असल्याने संस्थेने सदरील इमारतीच्या पार्किंगच्या जागेत 3 दुकानांचे बांधकाम करून भाडे तत्त्वावर भाडेकरूंना दिली. सदर दुकाने शासनाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करणे बाबतचे पत्रव्यवहार स्थानिक आमदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले असता प्रकरणात जिल्हा अधिकारी हिंगोली यांनी 23 मार्च 2023 रोजीच्या आदेशान्वये सदरील दुकाने व संपूर्ण इमारत शासन जमा करण्याबाबत आदेश पारित केले. सदरील आदेशाच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात 14 ऑगस्ट 2023 रोजी तेथील दुकानातून भाडेकरूंना बेदखल करण्याची कारवाई सुरू असताना भाडेकरू मोहम्मद इश्तियाक पठाण, खाजा खान व नजीरुल्ला खान यांनी ॲडव्होकेट अखिल अहमद यांच्यामार्फत दिवाणी न्यायालय हिंगोली येथे दिवाणी दावा क्रमांक 309/2023 दाखल करून मनाई हुकुमाची मागणी केली असता न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता 14 ऑगस्ट 2023 रोजीच्या अंतरिम आदेशान्वये सदरील प्रकरणात जैसे ते परिस्थिती कायम ठेवण्याबाबत आदेश पारित केले. सदरील अंतरिम आदेश न्यायालयाने वेळोवेळी नियमित केले. प्रकरणात शासनाचे व मराठी पत्रकार संघ यांचे लेखी म्हणणे व मनाई हुकुमाच्या अर्जावर दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हिंगोली यांनी 30 एप्रिल 2024 रोजी तात्पुरत्या मनाई हुकुमाचा अर्ज मंजूर करून भाडेकरूंच्या पत्रकार भवनमधील दुकानांच्या ताबे व वापरात अडीअडथळा करू नये म्हणून मनाई हुकुमाचे आदेश पारित केले. सदरील प्रकरणात भाडेकरू यांच्या वतीने ॲडव्होकेट अखिल अहमद यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲडव्होकेट लतीफ पठाण यांनी सहकार्य केले. सदरील आदेश मिळवून दिल्यामुळे सर्व भाडेकरू यांनी ॲडव्होकेट अखिल अहमद यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.